शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींसह अनेक नेते आज एकाच मंचावर दिसणार आहेत। अमरावतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यासाठी सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे। 4 दिवस हा महोत्सव साजरा होत आहे। तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर हे देखील इथे उपस्थित राहणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 125वी जयंती आहे। रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरी करण्यात येणार आहे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं 4 दिवसीय भरघोस जे कार्यक्रम आहे तो अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे। आणि आज दुपारी 2 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर दुपारी 2 वाजता हा संपूर्ण जो सोहळा आहे तो शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारीरिक विभागाच्या ग्राउंडवर होणार आहे। एकंदरीत बघितलं तर दरवर्षी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या एकाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। मात्र यावर्षी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना जो आहे या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे। 5 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ जे स्मृतिचिन्ह आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवारांना आज सन्मानित करण्यात येणार आहे। मुख्य कार्यक्रम आहे तो 2 वाजता होणार आहे आणि त्यासाठी शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार आहे। अमर घटारे, साम।